आता हा 28 वर्षाचा प्रवास. मुला कुठे चुकतात बेसिकली गणिताची तयारी करताना, मुलं वाचतात. आई पप्पा जर ऐकत असतील तर माझा त्यांनाही सल्ला असेल, इम्पॉर्टंट आहे, खूपच महत्वाचं. मग चुका तिथून सुरू व्हायला लागतात. कारण टेन्शन कुठलं आहे, हे काय सोडवलं हे नाही पाहत. आम्हाला माहिती असतं मुलं कुठे चुका करतात, आम्ही चुका शोधतो आधी. बोर्डाचा स्ट्रिक्ट नियम आहे, त्या उत्तराला जर प्रश्नाचा क्रमांक नसेल तर त्याचे मार्क्स दिले जातील. ज्या कन्सेप्टला आपण नाव दिलंय एक मीट माझी, याच्यात आपण असं करतो परिवाराची जे मनोबल म्हणून दीपस्तंभ मनोबल, जिथे दिव्यांग मुलांसाठी आपण काम करतो. अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे आणि आपण नाव त्या ग्रंथालयाला असं ठेवलंय आपलं ग्रंथालय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पॉडकास्ट आपला एक विशेष असणार आहे, कारण की हा पॉडकास्ट एका शिष्याने त्यांच्या गुरूंची घेतलेली मुलाखत असणार आहे. आपल्या चोपडा शहरामध्ये गणित विषय म्हटला म्हणजे सर्व मुला मुलींच्या डोक्यात एकच मास्तरचं नाव येतं. ते मास्तर म्हणजे गौरव महाले सर, एक असे शिक्षक ज्यांचा नेहमीच प्रयत्न असतो की आपला विद्यार्थी हा गणित विषयात हुशार व्हावाच, त्यापेक्षाही तो भविष्यात चांगला माणूस आणि सुजाण नागरिक व्हावा. शारदा मॅथ्स परिवाराचा खराखुरा बाप माणूस आणि मला व माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना ज्यांचा शिष्य म्हणून घेण्याचा सार्थ अभिमान आहे, असे सन्माननीय गौरव महाले सर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपल्या या पॉडकास्ट मध्ये. जसं की आता 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाम जवळ आलेले आहेत, तर बऱ्याच मुलांच्या मनात अशी भीती आहे किंवा त्यांना मोटिवेशनची गरज आहे, त्यासाठी हे सेशन अरेंज केलेलं आहे स्पेशल. आणि मुलांच्या मनात असे प्रश्न असतात की मला स्कोर चांगला येईल का मॅथ सब्जेक्ट म्हटला, किंवा इतर बऱ्याच मिस्टेक्स या पिरियड मध्ये करत, याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. सरांना जवळजवळ 28 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. सर, आपण मुख्य मुद्द्यावर येण्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपला शारदा मॅथ्स परिवार याची सुरुवात कुठून व कशी झाली आणि याबद्दलची प्रेरणा कुठून मिळाली, त्याबद्दल थोडं सांगा. साधारण 1998 सालापासून मी कोचिंग क्लासेस या क्षेत्रात आहे. सुरुवातीला आदरणीय प्रकाश देशमुख सर या ठिकाणी क्लासेस घेत होते, आताही घेतात फिजिक्स विषयाचे. तर असं म्हणता येईल की मी त्यांचं बोट धरून या क्षेत्रात चालायला शिकलो. त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्या, क्लासेस कसे घ्यायचे, मुलांशी कसं टॅकल करायचं, आणि एकंदरीत त्यांच्यापासून सुरुवात होऊन आता हा 28 वर्षाचा प्रवास, आता जे आपण म्हणतो युलिसेलो रोप लावली या द्वारी वगैरे, तर तशा प्रकारचा आहे. सुरुवातीला विद्यार्थी संख्या कमी होती कारण मी नवीन होतो, पण घरच्यांचा सरांचा जो पाठिंबा होता, प्रोत्साहन होतं, त्यामुळे प्रवास हा छान आतापर्यंत उत्तमरित्या सुरू आहे. तर सर, आपण आता मुख्य जो मुलांच्या मनात प्रश्न आहेत त्याकडे आपण वळूयात. जसं की मॅथ्सचा पेपर म्हटला किंवा गणित विषय म्हटला म्हणजे मुलांच्या मनात भीती असते. तर ती भीती आता जवळ एक्झाम खूप जवळ आलेले आहेत, तर ही भीती त्यांना दूर करायची या काही दिवसांमध्ये, किंवा त्यांनी ही भीती कशी घालवली पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? भीती ही एक भावना असते. म्हणजे तुला आठवत असेल, लहानपणी आपल्याला अंधाराची भीती दाखवली जायची. आई वडील सांगायचे अंधार आहे, जाऊ नको. मग ते एक प्रकारचं तसंच आपल्या मनात साचून जात. आपण आता मोठे झालो तरी पण अंधाराला घाबरतो, कारण ते आधीपासून नर्चरिंग तसं झालंय. आणि एक प्रकारे विषयाच्या बाबतीत पण तसं होतं. म्हणजे घरून पण असेल किंवा शिकवणारा, काही गोष्टी शिकवणाऱ्यावर पण अवलंबून असतात. विषय आवडणं न आवडणं, शिकणाऱ्याचा त्याच्यात काही दोष नसतो. तर शिकवणाराच कधी कधी सांगतो की मॅथ्स डेंजर आहे, मॅथ्स कठीण आहे, याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळे पण मुलांच्या मनात भीती येते. दुसरं, घरात कोणी मोठे भाऊ बहिणी असले ते कधी कधी सांगतात, अरे जरा हे असं आहे तसं आहे, त्यामुळे पण मुलांच्या मनात भीती असते. तर मला असं वाटतं की ही भीती बऱ्याचदा काल्पनिकरित्या येते, तर ती मुलांनी आधी सोडली पाहिजे. आणि गणित हा नुसत्या शिकण्याचा नाही, तर आनंदाने शिकण्याचा किंवा एन्जॉयमेंटचा विषय. त्या एन्जॉयमेंटने जर आपण पाहिलं, म्हणजे आता एखादं काम असेल, कोणाला काम सांगितलं, तर तो ते काम म्हणून जर करतो तर ते अवजड वाटतं, पण तो जर खेळ म्हणून जर काम केलं तर ते आनंददायी वाटतं. तसंच गणित विषयाचं आहे. त्याला जेव्हा तुम्ही आनंदाने बघतात, हे मला करता येईल, हे मी करणार, जसं जेवणाला हट्ट करतो आपण, मला हेच पाहिजे, तसं जर गणिताबद्दल केलं की नाही मला हे शिकायचंच आहे, तर ती भीती आपोआप नाहीशी होते.
तर मुलांनी प्रयत्न केले पाहिजे, सराव केला पाहिजे एकंदरीत त्या गोष्टींचा. बरोबर. एक्सेप्ट करायला पाहिजे जे असेल. येस येस. काही मुलांना सर 50-60 मार्क्स तर मॅथ्समध्ये मिळून जातात. पण त्या विद्यार्थ्यांना 70-80 पर्यंत मार्क्स मिळवायचे आहेत. किंवा जे 70-80 पर्यंत त्यांना 100 आउट ऑफ 100 स्कोअर करायचा मॅथ विषयामध्ये, तर त्यांनी कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस केलं पाहिजे? 10वीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 10वीला 2 पुस्तकं आहेत, एक अल्जेब्रा आणि एक जॉमेट्री. अल्जेब्रामध्ये जेवढे नंबर ऑफ चॅप्टर्स आहेत त्यांची जर एकूण उदाहरणांची संख्या आपण मोजली पूर्ण पुस्तकातली, साधारण एक 450 एक्झाम्पल्स. ते प्रत्येक उदाहरण मुलाच्या हाताखालून गेलं पाहिजे. बऱ्याचदा मुला कुठे चुकतात, बेसिकली गणिताची तयारी करताना मुलं वाचतात. हो. म्हणजे गणित हा वाचण्याचा विषय नाहीये. जसं फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स असतात हो. ते पण मुलं वाचतात. तर मुख्य चूक म्हणा किंवा आपण काय म्हणूया त्याला, कंटाळा म्हणूया त्याला, किंवा मग काही योग्य गोष्टी कोणी सांगत नसेल त्यामुळे पण असेल, तर मुख्य आधी फरक हा बदल मुलांनी केला पाहिजे की न वाचता ते सोडवलं गेलं पाहिजे. आणि गणिताचं कसं असतं, वाचताना ओव्हर कॉन्फिडन्स येतो. फॉर एक्झाम्पल, मी एखादं उदाहरण वाचतोय, त्याच्या या स्टेप्स आहेत, आपण असे बोटं ठेवत राहतो, हा हे, मग याच्यानंतर हे वगैरे असं. आणि मग हे जेव्हा बंद होतं, डोक्यात ते पूर्ण गेलेलं नसतं. मग परीक्षेच्या वेळेस जेव्हा तेच उदाहरण येतं, मग आपण मुलाचे डोकं खाजवायला लागतात, आता पुढे काय पुढे काय, कारण ते हाताखालून नाही गेलेलं, ते फक्त नजरेखालून गेलेलं असतं. तर मी पहिला सल्ला मुलांना हा देईल की त्यांनी लिखाणाचा सराव केला पाहिजे. आणि खूप जास्त प्रॅक्टिसची गरज नाहीये. पुस्तकातले जेवढे उदाहरण आहेत तेवढे जर प्रॉपर सोडवले, विशेषतः पाटीवर. हल्ली मुलांना पाटी पेन्सिलची काही वेळेस लाज वाटते किंवा कमीपणा वाटतो, मी काही लहान आहे का आता. तर त्याची जर समजा त्यांना लाज वाटत असेल, मग त्यांनी छान रपवही घ्यावी, रपवहीवर सोडवावं, पण सोडवलंच गेलं पाहिजे. माझा असा आग्रह नाही की प्रत्येक उदाहरण सोडवा. ऍटलिस्ट सिमिलर टाईपचे जर असले, 6 एक्झाम्पल सारखे आहेत, त्याच्यातले 3 सोडवा, 3 वाचन करा. तर याच्याने त्यांना त्यांच्या चुका कळतात. आणि तुझे म्हटली त्याप्रमाणे ज्याला आज काठावर येतो, म्हणजे 100 पैकी त्याला 30-35 मिळत आहेत, मग त्याने 60-70 पर्यंत जाण्यासाठी मग काही चॅप्टरचं सिलेक्शन केलं पाहिजे की या चॅप्टर्स मध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगले मार्क्स मिळू शकतात, तर ते चॅप्टर्स निवडणे, त्याच्यावर जास्त फोकस करणे. जे 60-70 वर आहेत पण त्यांना अजून वरती जायचंय, 90-95-100 पर्यंत जायचंय, त्यांना तोच सल्ला जो आधी दिला, त्यांनी पुस्तकातलं प्रत्येक एक्झाम्पल हे हाताखालून गेलं पाहिजे आणि कॉन्फिडेंटली काम केलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स वेगळा आणि कॉन्फिडन्स वेगळा असतो. तर बरेच विद्यार्थी अशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात आणि बऱ्याच जणांना मॅथ स्कोरिंगचा विषय असल्यामुळे 100 आउट ऑफ 100 हा मार्क्स मिळतात. सरांनी जसं सांगितलं तसं तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हालाही चांगला स्कोर मॅथ सब्जेक्टमध्ये करता येईल आणि त्या विषयाची भीती सुद्धा तुमची कमी होईल. आणि त्यानंतर सर आता एक्झामला आता 20 तारखेपासून स्टार्ट होते 10वीची बोर्ड एक्झाम, तर 15 दिवस बाकी आहेत जवळजवळ. तर त्या याच्यात रिव्हिजन, मॅथ्सची रिव्हिजन कशी केली पाहिजे? जसं आपण म्हटलं की फक्त उदाहरणं बघतात वगैरे, तर त्या गोष्टी तर नको करायला. तर ही रिव्हिजन कशी झाली पाहिजे विद्यार्थ्यांची? आता नंबर ऑफ डेज म्हणून जर आपण विचार केला, ज्याला आपण काउंटडाऊन म्हणतो नेहमी, तर 20 तारीख आणि आज समजा आपण जे बोलतोय ती 31 तारीख आहे, म्हणजे 20 दिवसाचा गॅप आहे. तर मुलांनी प्लॅनिंग करताना आधी डेली प्लॅन मध्ये मला किती तास अभ्यास करायचा हे ठरवलं पाहिजे. माझ्या मते निदान 8 ते 10 तास अभ्यास आत्ताच्या या 20 दिवसात रोज झाला पाहिजे. रोज 8 ते 10 तास. आणि मग त्याच्यात विषय बसवता येतील, म्हणजे सगळेच विषय 10वीला महत्वाचे आहेत. मग त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास झाला पाहिजे. मग समजा तुमचा मराठी विषय, जर 20 तारखेला मराठीचा पेपर असेल, तर त्याच्या किती दिवस आधी मला मराठीला द्यावे लागतील याचा प्लॅन झाला पाहिजे. समजा त्याला वाटलं, एखाद्या मुलाला वाटत असेल की एका दिवसात माझं मराठीची पूर्ण रिव्हिजन होईल, कोणाला वाटेल 2 दिवसात होईल, त्याने तसं बसवावं. असं करून काउंटडाऊन करत येत या 20 दिवसात सगळे विषय 100% बसतील. फक्त त्याने ते पाळलं पाहिजे की रोज 8 ते 10 तास अभ्यास झाला पाहिजे. त्यात आपला विषय येतो अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचा. आता हे बसवताना त्यांनी कसं करावं? समजा अल्जेब्रा आहे, तर अल्जेब्राचे एकूण 6-7 जे चॅप्टर्स आहेत ते असे सलग अभ्यास नाही करू.
म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तो सकाळी 5 वाजता उठायचं त्याचं ठरलं असेल आणि उठला असेल तर 5:30ला अभ्यासाला बसणे आणि 2-2 तासाचे इंटरव्हल म्हणजे 5:30 ते 7:30 2 तास. कारण हल्लीचे मुलं बऱ्याचदा तुला पण काही वेळेस कंप्लेंट येत असतील, जागेवर बसत नाही, एका ठिकाणी अभ्यास होत नाही, चल ते आता नॅचरल आहे सगळ्या गोष्टी. तर 2 तासाचा 2 तास झाले थोडासा गॅप, 2 तास झाले थोडासा गॅप, असं 4 एक इंटरव्हल जर केले तर 8-10 तास आरामशीर मिळतात. मग ते अल्जेब्राचे जे आपण चॅप्टर्स मोजले, पहिल्या चॅप्टर पासून म्हणजे लिनियर इक्वेशन्स पासून तर स्टॅटिस्टिक्स पर्यंत, तर ते 2-2 तासात एक चॅप्टर जर बसवलं, मग त्या 2 तासात त्या चॅप्टरचं अजून काय करायचं ते पण ठरवलं गेलं पाहिजे. मी आता सांगितलं त्याप्रमाणे एक्सरसाइज समजा 1.1 सुरू केला तर घड्याळ लावून काम झालं पाहिजे की 2 तासात मला हे चॅप्टर करायचं आहे. मग ते आता सांगितलं तसं सिमिलर एक्झाम्पल सोडवणे, उरलेले वाचून घेणे, असं जॉमेट्रीलाही बसवता येईल. तर माझ्या मते म्हणजे माझ्या अनुभवानुसार 2 दिवस अल्जेब्रासाठी, 2 दिवस जॉमेट्रीसाठी हे राखीव असले पाहिजे. एखादा शार्प मुलगा असेल तो म्हणेल की सर माझं तर एका दिवसात रिव्हिजन होऊन जाईल, मग मी दुसऱ्या दिवशी काय करावं? तर त्या मुलाला माझा सल्ला असेल की त्याने 6 फेब्रुवारीला अल्जेब्राचा अभ्यास केला आणि ठरलेलं होतं की 2 दिवस जायचे, मग त्याने 7 फेब्रुवारीला दिवसभर 4 प्रश्नोत्तरे सोडवून काढावे. सराव होईल. त्याचे 2 उद्देश. एक, तुम्ही जे 5 तारखेला किंवा 6 तारखेला अभ्यास केलाय तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला आठवतोय का ते पण कळून जाईल आणि हाताखालून 4 प्रश्नोत्तरे जातील, त्याच्याने बोर्ड क्वेश्चन पेपरची आयडिया येऊन जाते. मला काय जमत नाही हे समजतं, मी किती लिहू शकतो हे पण लक्षात येऊन जातं आणि सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट कळून जातं की मला 2 तासात पेपर कव्हर होतो का, होत नसेल तर मग अजून मी काय करता येईल, याप्रमाणे ते करू शकतात. जसं आता पेपराला एकच दिवसाचा गॅप असतो, जसं हुशार मुलं असले की ते 1 दिवसात करून घेतात, पण ऍव्हरेज स्टुडंटचा विचार केला तर आता पेपराला तर एकच दिवसाचा गॅप असेल, त्या पिरियड मध्ये त्या मुलांनी फक्त काय केलं पाहिजे की त्यांना स्कोर पण चांगला येईल आणि टाइमाचं मॅनेजमेंट पण होईल. हे असं एका दिवसात मॅनेजमेंट कसं करू शकतात ते विद्यार्थी? सहज करता येतं, अगदी 100% होऊ शकतं. म्हणजे तुला आमचे अनुभव सांगतो. आम्ही शिकत असताना बोर्डाची परीक्षा जर सोमवारी सुरू झाली तर पुढच्या बुधवारी संपून जायची, म्हणजे रोज पेपर राहायचे. आणि आम्ही अल्जेब्राचे जॉमेट्रीचे जे पेपर्स दिले ते 75 मार्काचे दिले. आता 40 मार्काचे. म्हणजे बोर्डाने बरंचसं काम उलट सोपं करून टाकलंय आणि अजून 40 मार्काचे पेपर करून मुलांना अभ्यास करायला पुन्हा एक दिवसाचा गॅप पण दिलाय. म्हणजे हे सगळं मुलांच्या मानसिकतेचा विचार करूनच केलंय. आमच्या वेळेस 60चा होता, तुमच्या वेळेस 60चा होता, आमच्या वेळेस आपली मानसिकतेचा विचार झाला नाही हा आपला आरोप होऊ शकतो, पण यानंतर काही गोष्टी अनालाइज झाल्या. आता राहिला प्रश्न, समजा त्याचा 22 तारखेला मराठीचा पेपर संपला आणि 24ला अल्जेब्राचा पेपर आहे असं गृहीत धरू आपण तात्पुरतं, म्हणजे मध्ये 1.5 दिवसाचा गॅप ऍक्च्युअली. मग त्याने 22 तारखेला मराठीचा पेपर संपल्यावर तो पेपर असतो 3 तासाचा, 11 ते 2. घरी येते 3 वाजतील, 1 तास छान त्याने आराम करावा. झालेल्या पेपर बद्दल आईशी काहीच बोलू नये, आईने पण विचारू नये. आई पप्पा जर ऐकत असतील तर माझा त्यांनाही सल्ला असेल, इम्पॉर्टंट आहे, खूपच महत्वाचं आहे. बऱ्याचदा मग ते पोरग घरी आल्याबरोबर म्हणजे आई त्याला पहिला प्रश्न तोच विचारते, म्हणजे त्याला हे नाही विचारत का रे बाबा तू व्यवस्थित घरी आला का, काय काही नाही, डायरेक्ट हा प्रश्न मग किती मिळतील. त्याच्यावर मुलांनी काय करावं, आई पेपर छान गेलाय, मार्क किती मिळतील हे रिझल्ट लागल्यावर कळेल, एवढंच बोला. बऱ्याचदा काही आई लोक अगदी मग तू याचं काय लिहिलं, त्याचं काय लिहिलं, याचं हे चुकलं का, मग ते मुलांना टेन्शन येऊन जातं. आता मला सांगा, पेपर संपलाय, जमा झालाय, तो पुन्हा मिळणार आहे का तुम्हाला? समजा तुम्ही क्रॉस चेक करून उत्तर चुकलंय बा, दुरुस्ती करायला नाही मिळणार. हो गया असं हो गया. मग घरी आल्यावर आईने फक्त तेवढं काय बरं झालं, छान झालं. काही वेळेस मुलं उलट पण असतात ना, म्हणजे एखादा टेन्शन मध्ये असतो, आईने क्रॉस चेक केल्यावर तो जास्त टेन्शन मध्ये गेला नाही का, असं पण होऊ शकतं. तर थोडंसं आई वडिलांनी जरा धीर द्यावा, थोडं त्याच्या पाठीवरून हात फिरवावा, डोक्यावरून हात फिरवावा, त्याला सांगावं बाळा जे झालं ते झालं, त्याच्याने मुलाला बरं वाटतं. तर तो 1-1.5 तास त्याने छान आईशी गप्पा टप्पा करून आराम करायचा
आणि एक 4-4:30ला मस्तपैकी अभ्यासाला बसायचं. आपण विचार करतोय पेपरच्या गॅप मधल्या दिवसाचा. मग 4:30ला जर तो अभ्यासाला बसला, एक 7-1 वाजेपर्यंत 2-2.5 तासात समजा अल्जेब्राचा अभ्यास करत असेल, तर त्याने असं चॅप्टर निवडावं की ज्याच्याबद्दल त्याला खूप असं भारी वाटलंय शिकताना. जनरली माझ्या अनुभवानुसार मुलांना स्टॅटिस्टिक्स वगैरे असं छान वाटतं शिकायला आणि सोपं वाटतं, ते त्याने पकडावं आधी. त्याच्याने काय होतं, फ्लो निर्माण होतो. अरे हा, नाही मला आठवतंय, मला जमतंय, म्हणजे गाडी स्पीड पकडायला लागते. मग त्या गाडीने स्पीड पकडला की दुसरं जे चॅप्टर जे वर्षभर असं बोरिंग होतं, मग त्याच्याकडे जावं. त्या फ्लो मध्ये ते पण होऊन जातं. तर त्या दिवशी म्हणजे गॅपच्या आदल्या दिवशी 2च चॅप्टर करावे. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस त्याचा आहे. त्या दिवशी ना त्याचे कुठे क्लास आहेत, ना कुठे काही शाळा आहे, ना काही. 24 तासाचा मालक तो आहे. त्याच्यात पुन्हा त्याने 8-10 तास निवडावे. त्याच्यात उरलेले 4 चॅप्टर्स करावे. रात्री संध्याकाळी 8-8:30ला निवांत झोपून जावं. दिवसभर जर नीट केलं असेल तर. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फक्त रिव्हिजन मध्ये ज्या ज्या चॅप्टर्सला फॉर्म्युली आहेत तेच बघावं. फार टेन्शन घेऊ नये. म्हणजे आता उदाहरणार्थ जॉमेट्री जर म्हणशील तर मेन्झुरेशन एक चॅप्टर आहे शेवटचं. मराठीमध्ये त्याला महत्व मापन म्हणतो. त्याची सूत्र लक्षात घ्यावी. अल्जेब्रामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे, त्याच्यात काही सूत्र आहेत. प्रोबॅबिलिटी मध्ये काही आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये तेवढंच बघा. आणि माझा प्रेमाचा सल्ला त्या सगळ्या मुलांना असा असेल, तुमचा 11ला पेपर आहे, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला 10 वाजता घरून निघावं लागेल. तुम्ही 9 वाजता सगळं बंद करून द्या. वही पुस्तक कुठेतरी फेका कोपऱ्यात आणि सोडा ते सगळं. होतं काय, मी असं पण पाहिलेत माझ्या समोर मुलं, पप्पा गाडी चालवतायत मुलाला सोडायला किंवा आई चालवते, हे पोट्ट मागं बसलंय आणि मध्ये पुस्तक आहे. तर याच्याने अभ्यास होणार आहे का? लास्ट मिनिटापर्यंत हे कोण करतं? ज्याला भीती असते. त्यामुळे त्यांनी 9 वाजता सगळं बंद करावं, मस्तपैकी छान नाश्ता पाणी करावं, आईशी गप्पा टप्पा कराव्यात, जाताना आई वडिलांचा नमस्कार करावा, उत्तम पैकी बाहेर पडावं. अजून एक सांगीन, बाहेर पडताना रस्त्यावर आपल्या कुठल्याही मित्रमैत्रिणी बरोबर जाऊ नये. त्याचं कारण असं आहे, समजा तुझे मामा कुठेतरी शिक्षक आहेत, अल्जेब्राच्या पेपरला तुझ्या मामांनी काही टिप्स दिल्या, मग तू त्या टिप्स लक्षात असतात तुझ्या, आणि मामांनी 1-2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल तुला सांगितले, मग ते जाताना आपलं गप्पा सुरू आहे, मग ते तू मला सांगते आणि कदाचित ते मी केलेलं नसेल, मे बी. मग ते मला टेन्शन येतं, यार हिचे मामा शिक्षक आहेत, यांनी तर हे इम्पॉर्टंट सांगितलंय आणि माझं तर झालेलं नाही. आता वेळ किती तुझ्या हातात? अर्धा तास. तेव्हा होणार आहे का ते? नाही. जास्त भीती निर्माण, माझून जास्त टेन्शन. त्यामुळे एकदम मस्तपैकी बिनधास्त जावं, जो होगा सो होगा, देखा जाएगा असं म्हणावं, आणि 11 वाजता त्यांनी किंवा 10 वाजता तिथे पोहोचावं. हा एक महत्वाचा सल्ला माझा मुलांना असेल. नक्कीच सर. आणि पेपर मिळाल्यावर ना मुलं खूप काही गडबड करतात. सर्व प्रश्नपत्रिका वाचून, म्हणजे त्यासाठी फ्लो कसा असला पाहिजे, जेव्हा आपल्याकडे प्रश्नपत्रिका येते तेव्हा आपण त्या वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला, म्हणजे ते पण तितकं इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट म्हटलं म्हणजे एक्झामिनर जेव्हा त्यांचा पेपर चेक करेल, त्यांनी काय लिहिलंय वगैरे, ते कुठे मिस्टेक करतात आणि त्या मिस्टेक पण कशा कव्हर करता येतील, म्हणजे त्या अवॉइड करण्यासाठी मुलांनी काय करायला पाहिजे? मला आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर द्यायला आवडेल. जनरली बरेच मुलं काय करतात, अगदी सगळ्या विषयांसाठी, म्हणजे फक्त मी मॅथ्स साठी नाही सांगणार आहे, प्रश्नपत्रिका हातात मिळाली तर ते पूर्ण प्रश्नपत्रिका वाचतात. माझा अगदी प्रेमाचा सल्ला आहे जे ऐकतायत त्यांना, असं अजिबात करू नये. त्याचं कारण आहे, लॉजिकल रिझन आहे त्याच्या मागे. तुम्ही कुठल्याही विषयाची प्रश्नपत्रिका पाहाल ना, तर सुरुवातीचे प्रश्न अत्यंत सोपे असतात. म्हणजे रिकाम्या जागा भरा, आन्सर इन 1 सेंटेन्स, जोड्या लावा, मॅच द पेअर वगैरे असं सगळं. आणि मग काठिण्य पातळी हळूहळू वाढत जाते. आता तू जर समजा कुठल्याही विषयाचं 5व्या प्रश्नापर्यंत आली आणि त्या 5व्या प्रश्नात तुला 3 पैकी 2 लिहायचे आणि तुला एकच येतंय असं समजू आपण, मग ते टेन्शन येतं मनात, अरे यार
एवढा अभ्यास केला, 5वीतले तर एक. मला 2 लिहायचे, एकच येत आहे. आणि मग हे करून या मानसिकतेत तू पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे येते. मग चुका तिथून सुरू व्हायला लागतात. कारण टेन्शन कुठलं आहे? लास्ट 5व्या प्रश्नाचं. सोडवते कोणता आहे? पहिला. म्हणजे अक्षरशः ज्याला तुम्ही सिली मिस्टेक म्हणता ना हो, तुमच्या भाषेत, मग रिकाम्या जागा पण चुकतात, मॅच द पेअर पण चुकून जातात, येतं सगळं, हो. पण या टेन्शनमुळे तसं होतं. म्हणून माझा पहिला सल्ला हा राहील, पूर्ण प्रश्नपत्रिका अजिबात नाही वाचायचं. तुम्हाला सोडवायचा कोणता आहे? क्वेश्चन नंबर 1. जस्ट रीड द क्वेश्चन फर्स्ट. काय प्रश्न? कोणतेही 3 एका वाक्यात उत्तरे लिहा. तर मी असं म्हणेन की ते पण सगळे नका वाचू, पहिलंच वाचा. पहिल्याचं उत्तर जमतंय का तुला? लिहून मोकळे व्हा. दुसऱ्याकडे जा, नाही जमत आहे, इट्स ओके, मग तिसरा. तर असं करावं. अल्जेब्रा जॉमेट्रीच्या बाबतीत प्रश्नांची लेवल जसं मी इतर विषयांचं सांगितलं तशीच असते. पहिले प्रश्न अत्यंत सोपे असतात, त्यामुळे मला वाटतं ऑप्शन्स असतात पहिल्या याला, MCQ प्रश्न म्हणतो आपण, तर ते करावे. मग हळूहळू छान पुढे जावं. आणि बोर्डाचा एक नियम असा आहे की तुमचा पहिला किंवा जो कुठला प्रश्न तुम्ही सोडवताय तो संपल्यावर नवीन प्रश्न हा नवीन पानावर आला पाहिजे. मग बऱ्याचदा मुलांना जर क्वेश्चन पेपर सोपा वाटला तर ते सलग लिहायला सुटतात. मार्क जात नाही त्याच्यात, पण एक इम्प्रेशन खराब होतं आपलं, कारण बोर्डाच्या सूचना आपण पाळलेल्या नाहीयेत. तर हा पहिला भाग त्यांनी लक्षात ठेवायचा. प्रश्नपत्रिका अजिबात वाचू नये. तुझा दुसरा प्रश्न काय होता? एक्झामिनर नेमकं काय? एक्झामिनर जो असतो ना, म्हणजे आमच्यासारखे, हे काय सोडवलं हे नाही पाहत. आम्हाला माहिती असतं मुलं कुठे चुका करतात, आम्ही चुका शोधतो आधी. आणि इतर विषय जे आहेत, समजा इतिहास, भूगोल किंवा जे खूप मोठे उत्तर लिहायचे विषय, पूर्ण उत्तर कुठलाच एक्झामिनर वाचत नाही. तुमच्या प्रेझेंटेशनवर लक्ष असतं. बरोबर. आता समजा दुसऱ्या महायुद्धाची कारणे स्पष्ट करा, 6 मार्काचा प्रश्न, तुला आठवत असेल तू शिकत असताना, तर त्याला 1.5 पेजचं उत्तर आहे. एका एक्झाम म्हणजे जो चेकर असतो त्याला 300 पेपर असतात, दिवसाला 50, 60, 100 पेपर तपासून द्यायचे असतात. कोणीच नाही वाचत, टू बी फ्रँक. मग काय करावं? तर त्यांनी त्या उत्तरामध्ये त्याला जे मुख्य म्हणायचं आहे लिहिणाऱ्याला, त्याला अंडरलाईन करून ठेवा की हा मुद्द्यावर मी स्पष्टीकरण दिलंय, त्या स्पष्टीकरणाला अंडरलाईन फक्त. तर हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे सोडवताना विशेषतः. आणि बाकी म्हणजे पेपर प्रेझेंटेशन पण तितकंच मॅटर करतं. आणि हँडरायटिंग खराब असली सर, बऱ्याच विद्यार्थ्यांची असते, तर ती ऍटलीस्ट रिडेबल त्यांनी काढली पाहिजे ना. म्हणजे पेपर प्रेझेंटेशन तितकंच मॅटर करतं जेव्हा आपण पेपर. 100%. म्हणजे असं म्हणूया आपण, पहिली नजर में प्यार म्हणतो आपण गमतीने, तसं तुमची जर सुरुवात पहिल्या पेजवर खूप छान असेल लिहिलेली, तर एक्झामिनरचा हात असा ढिला होतो आपण, अरे नाही यार इतकं सुंदर लिहिलंय, याला कशाला कमी मार्क अर्धा द्यावा ना, मोठे प्रश्न असले. किंवा अल्जेब्रा जॉमेट्रीच्या बाबतीत कुठे टापटीपणा लागतो? जॉमेट्रीला विशेषतः रिझन्स द्यावे लागतात, काही प्रूफ्स असतात. समजा सर्कलचे उदाहरण आहेत, त्याला प्रूफ्स लागतात आणि त्या प्रूफ्सला रिझन द्यावे लागतात. दीज लाईन्स आर पॅरलल, अँगल्स आर सप्लिमेंटरी. एखादं सुटलं समजा, तर एक्झामिनर त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो, नाही अरे बाकीचं छान लिहिलंय, कशाला याचे मार्क खावे. प्रेझेंटेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि विशेषतः गणिताच्या बाबतीत जिथे फिगर्सची गरज आहे तिथे फिगर्स काढल्या पाहिजेत. काही प्रूदॅटचे एक्झाम्पल आहेत ज्याच्यावर तुमचं स्किल बऱ्यापैकी छान दिसतं समोरच्याला. म्हणजे त्याच्यात फॉर एक्झाम्पल फिगर काढलीये, मग छान गिव्हन लिहिलंय. मराठी मीडियमची मुलं असतील तर त्याला पक्ष असं म्हटलं जातं. टू प्रूव्ह, मराठी मीडियम मध्ये आपण त्याला साध्य असं म्हणतो. आणि मग तुमची सिद्धता म्हणजे प्रूफ असतं. हे असं जर छान मांडलं म्हणजे त्या लिहिणाऱ्याच्या अक्षराच्या तो तपासणारा प्रेमात पडला पाहिजे. असं जर असलं तर थोडंसं इकडे 19-20 चालून जातं. बऱ्याच तुझे म्हटली अक्षर खराब असणाऱ्यांनी काय करावं? त्यांनी हे जास्त करावं, लिखाणात टापटीप. अक्षर सुंदरच पाहिजे असं काही कोणाचा आग्रह नसतो, पण कमीत कमी ते वाचता आलं पाहिजे. तू ट्रायंगल ABC लिहिलाय का ट्रायंगल PQR लिहिलाय हे कळलं पाहिजे. आकृत्या जरा सायन्समध्ये, भूगोलामध्ये, गणितामध्ये उत्तम काढल्या पाहिजे. बस एवढंच.
आणि सर रफ वर्क करतात मुलं, तर त्याच्याकडे पण एक्झामिनर बघतात का? म्हणजे काय रफ वर्क केलंय बुवा या विद्यार्थ्यांनी? बघतात कधी कधी. कधी स्टेप मिस केलेला असेल स्टुडंटने, तर रफ वर्क कामात येतं का तेव्हा? येतं कधी कधी. म्हणजे त्यातल्या त्यात माझा सल्ला असेल मुलांना, रफ वर्क हे शक्यतो शेवटच्या पानावर असावं. मी बरेच काही असे पेपर्स पाहिलेत मुलांचे, म्हणजे इकडे त्यांनी फायनल उत्तर पण लिहिलेलं आहे आणि बाजूलाच बरं. कुठेतरी रफ वर्क केलेलं पण असतं. तर ते तसं म्हणजे तसं नसावं. हं. ते बॅड इम्प्रेशन असतं. आणि मुलांना बोर्डाचा नियम माहिती असेल, क्वेश्चन पेपरवर कुठलंच काम नाही करावं लागत. नाही. कुठलंच रफ वर्क पण नाही चालत. इव्हन तुम्ही रिकाम्या जागांच्या अंडरलाईन पण नाही करू शकत. ती पण काही वेळेस कॉपी समजली जाते. तर ते मुलांनी टाळलं टाळायला पाहिजे. पाहिजे. आणि सर मला बऱ्याच कमेंट असतात विद्यार्थ्यांच्या, की मी उत्तर लिहिलंय, एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय, पण क्वेश्चन नंबर टाकायचं विसरलोय. म्हणजे बऱ्याचदा सिच्युएशन अशी होऊन जाते की सप्लिमेंट लावलेली असते, नवीन हे असतं, त्याच्यावर ते लिहायला विसरतात आणि डायरेक्ट आन्सर लिहितात. तर मग बोर्डाचा स्ट्रिक्ट नियम आहे माझ्या माहितीनुसार. त्या उत्तराला जर प्रश्नाचा क्रमांक नसेल तर त्याचे मार्क्स दिले जात नाही. त्यामुळे मुलांना हे माझं आवर्जून सांगणं असेल, एखाद दोन प्रश्न तुम्ही कमी सोडवा, हो. पण टू बी अपडेट. त्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट तिथे दिसलं पाहिजे. हे चालू शकतं बघ. समजा तुला क्वेश्चन सेकंडमध्ये 3 सोडवायचे होते, तू 2च सोडवले आणि पुढच्या प्रश्नाकडे गेली आणि शेवटच्या 10 मिनिटात तुला ते तिसरं आठवलं. तू ते शेवटी लिही. इट्स ओके. ते चालतं. पण तिथे तो नंबर आला पाहिजे की हे माझं प्रश्न दुसरा, त्याच्यातलं हे तिसरं आहे. आणि जर वेळ असला, भान असलं विशेषतः, तर तिथे तुम्ही ते मेन्शन करा की कृपया याच्यातल्या तिसऱ्याचं उत्तर शेवटी लिहिलेले आहे. असं लिहिलं तर मग तो लक्षात येऊन जातं. कारण कसं असतं, चेक करतो त्याला ते एकत्र करून लगेच वरती लिहावे लागतात उत्तरपत्रिकेत. म्हणजे क्वेश्चन सेकंड आहे, त्याच्यात 3 सोडवायचे, तुम्ही 2च सोडवले, त्याला 2-2 मार्क मिळाले, ते बेरीज करून 4 लिहून मोकळे होऊन जातात. पण तुम्ही जर तिथे सूचना लिहिली स्वतः की याचं उत्तर कृपया शेवटी लिहिलंय, तर मग ते बेरीज न करता तिकडे जातील, मग इकडे आणतील. तुम्ही ती सूचना न लिहिता जर केलं, मग ते शेवटी सापडतं. आता साहजिक आहे, तू असो मी असो, त्या जागेवर थोडी जीवावर येते, कारण ते पुन्हा इकडे ओढावे लागतात. 4 + 2 मग = 6. आणि असं जर प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही करून ठेवलं असेल, एक उरलेलं शेवटी एक, मग ते जरा त्रासदायक होतं. ते टाळलं पाहिजे. तर सर विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऍडवाइस तुमचा काय असेल? म्हणजे आता या पुढच्या 20 दिवसासाठी, पहिला 10वीचे असो, 12वीचे असो किंवा कुठलीही परीक्षा देणारे असो, जे त्यांचे डिस्टर्बिंग फॅक्टर्स आहेत, सगळ्यात पहिला मोबाईल. तर 100% तर ते बाजूला ठेवणार नाही. जे ऍडिक्ट झालेले असतील तर त्यांनी ते प्रमाण 90% आणावं, 10% बघावं. आणि जे थोडेफारच बघणारे असतील, त्यांना प्रेमाचा माझा मुलगा मुलगी म्हणून सल्ला असेल, डायरेक्ट ते क्लोज मॅटर करायचं, बाजूला ठेवायचं. परीक्षा संपल्यावर तुम्हाला काय खेळायचं त्याच्यावर खेळा, हे पहिलं त्यांनी केलं पाहिजे. ते सांगण्याचं कारण असं आहे, ते म्हणतात की आई मी 10च मिनिटं खेळणार मोबाईलवर गेम किंवा काय त्यांचं इतर असेल, पण ते 10 मिनिटाची इम्पॅक्ट आपल्या मेंदूवर खूप जास्त वेळ राहतो. म्हणजे तो अभ्यासात जरी असला, आईच्या समाधानासाठी पुस्तक जरी वाचत असला, पण त्याच्या डोक्यात ते रीलच असतं. या रील मध्ये हे दिसलं, ते दिसलं, या मित्राचं होतं, त्या मैत्रिणीचं होतं. मग ते डिस्टर्बिंग फॅक्टर्स असतात. ऍटलिस्ट या 20 दिवसासाठी आणि पुढच्या परीक्षेचे 10 दिवस 15 दिवस हे बंद केलं पाहिजे. दुसरं, आहार, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे अभ्यासाच्या मेहनतीसोबत थोडेसे लाड कमी केले पाहिजे खाण्यापिण्याचे. आधीच समजा चालून गेलं वर्षभर, तर सकस आहार सगळ्यात महत्वाचं. मग त्याच्यात पण जास्त लाड करू नये, किंवा आता सरांनी सांगितलंय सकस आहार, मग मम्मीला तुम्ही ऑर्डर कराल, मम्मी सोमवारी हे बनव, मंगळवारी हे बनव, बुधवारी, तसं नाही. जे मिळालं ते पण थोडं पोटभर नीट खाणं. तिसरा मुद्दा की शक्यतो रात्री थोडा कमी आहार घेणं, म्हणजे झोप लागणार नाही असा, म्हणजे जास्त पोटभर खाऊ नये. शक्य जर झालं तर सकाळी उठल्यावर बऱ्याच मुलांना उठावंसंच वाटत नाही, तर त्यांच्यासाठी सल्ला असेल की त्यांनी रात्री झोपताना
स्वतःशीच बोलावं. आता समजा तुझं नाव योगेश्वरी. योगेश्वरी, तू ना सकाळी छान मस्त स्वतःहून मन लावून उठणार आहेस, असं जप करत करत झोपावं. या आपोआप सूचना मिळालेल्या असतात आणि मग तुमची बेल न वाजता तो हा अलाराम तुम्हाला आपोआप उठवतो. तर हा एक प्रयोग करावा. बऱ्याचदा मुलांना असं होतं की वर्षभर अभ्यासाची सवय नाही, मग या 10-20 दिवसात बसून बसून थोडस त्रास होऊ शकतो. थोडस फिरायला जावं संध्याकाळी मस्तपैकी, किंवा आई वडिलांसोबत जावं फिरायला, बॅडमिंटन वगैरे खेळावं, ज्याच्याने थोडं शरीर मोकळं होईल. आणि त्यांची श्रद्धा असो नसो, थोडस काही नमस्कार वगैरे आई जर सांगत असेल, एखाद्या देवाला नमस्कार कर, तर आईच्या समाधानासाठी का असे ना करावा. त्याच्यात एक वेगळ्या वेव्ज असतात, त्या मिळतात. या मुलांना ते पटत नाही, पण करून पाहावं, नक्कीच फरक पडेल. आणि शेवटचं मी सांगेन की सायंकाळी विशेषतः मुलांचं मन जे एकाग्र होत नाही, त्यासाठी त्यांनी हा उपाय केला पाहिजे. आपण जो दिवा लावतो त्याची जी वात असते, त्या वातीकडे बघून ज्योतिर्ध्यान म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेत. ऍटलिस्ट 5 मिनिट, फक्त 5 मिनिटं ती ज्योत पेटती असावी आणि त्या ज्योतीकडे बघून असं छान नुसतं बसावं. आपोआप आपलं मन शांत होत जातं, एकाग्र होत जातं. आणि काही असे चुकीचे विचार या वयात येतात वेगवेगळे, अभ्यासाच्या बाबतीत, इतर बाबतीत, तर ते आपोआप असे बाहेर पडत राहतात आणि मन असं शांत होऊन एकाग्र होत राहतं आणि मग अभ्यासाला बसा. सकाळी पण हा प्रयोग केला तर फार चांगला. खूप छान मार्गदर्शन दिलं सर तुम्ही विद्यार्थ्यांना. नक्कीच खूप हेल्पफुल ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी. तर सर माझा शेवटचा एक क्वेश्चन असेल तुम्हाला. मी ऐकलंय आणि बघितलंय की तुम्ही बरेच सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्याविषयी मला सांगा. त्या उपक्रमांमध्ये खरं तर माझ्या तुझ्यासारख्या सगळ्या लेकरांचा सहभाग असतो, म्हणून मला ते करता येतं. पण महत्वाचं हे पण आहे की ते तुम्हाला स्वतःला आतून वाटलं पाहिजे तर होतं. तर आपण 2021 पासून एक वेगळं सुरू केलंय, ज्या कन्सेप्टला आपण नाव दिलंय एक वीट माझी. याच्यात आपण असं करतो की त्याचा एक आपण मोबाईलवर ग्रुप तयार केलाय त्या नावाचा. आणि जी मुलं अशी स्थिर स्थावर झाली आहेत, म्हणजे स्वतःच्या पायावर उभी आहेत, तर ती मुलं आणि काही आपले मित्र आहेत, तर दर महिन्याला मिनिमम 100 ते 150 रुपये देतात, म्हणजे जमा करतो आम्ही. असे 300-350 मेंबर आहोत. साधारण ऍव्हरेजली यावर्षी 40 ते 50 हजार रुपये एका महिन्याला जमा होतात. आणि मग जिथे गरज असेल, एखाद्या व्यक्तीला गरज आहे, एखाद्या विद्यार्थ्याला गरज आहे शिक्षणासाठी विशेषतः, किंवा एखाद्या संस्थेला काही विशेष गरज असेल, तर त्यासाठी आपण ती दर महिन्याला सुपूर्त करतो. 2021 ला हे सुरू केलंय आपण. 21 ते 25 म्हणजे 5 वर्ष झाली. मला सांगायला आनंद आहे, अभिमान आहे, आणि या सगळ्या लोकांच्या वतीने मी हे बोलतोय. तर या 5 वर्षात आपण 21 लाखाचा सहयोग हा समाजापर्यंत दिलेला आहे. तर हे एक वेगळं काम सुरू आहे सामाजिक म्हणून. दुसरं, ज्या काही मोठ्या संस्था आहेत, एक आमच्या मित्रपरिवाराची जे मनोबल म्हणून दीपस्तंभ मनोबल, जिथे दिव्यांग मुलांसाठी आपण काम करतो, तर तिथे पण थोडंफार योगदान देण्याचं माझं म्हणजे सुरू असतं. पालवी म्हणून एक संस्था आहे पंढरपूरला, जिथे विशेषतः एड्स बाधित मुलामुलींचा सांभाळ केला जातो. तर तिथल्या एका कन्येला आपण बाय गॉड आशीर्वाद म्हणू, तर तिला दत्तक घेतल्यासारखं आहे. म्हणजे तिचा सगळा खर्च वगैरे आपण करतो. आणि लोकल लेवलला म्हणजे स्थानिक चोपड्यात गणेश विसर्जन असतं आपल्याकडे, तर तेव्हा जे पोलीस बांधव असतात, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात, तर त्यांच्यासाठी आपण सकाळी शिरा, पोहे, चहा, पाणी असा नाश्ता आपले जे क्लासची लेकरं आहेत सगळी, हे ते बनवून आणतात घरून. मी फक्त निमित्त असतो ते करून घेऊन जायला. आणि मुलं स्वतः तिथे जातील, त्यांच्याशी बोलतील, त्यांना देतात, त्यांच्याशी गप्पा मारतात. असे छोटे मोठे जसं सुचलं तसं करत राहायचं. आणि सर तुमची पुस्तकांची लायब्ररी. येस. मला ती म्हणजे अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे. तर आज मी तिला माझ्या करिअर मित्र म्हणून पुस्तक दिलं होतं सर. येस बरोबर. येस. तर ती एक आवडच आहे.
म्हणजे जसं आपण रोज आंघोळ करतो, जेवण करतो, तसं जर रोज वाचन केलं तर ते आपोआप डेव्हलप होतं. आपण आंघोळ का करतो? स्वच्छ वाटावं म्हणून. जेवण का करतो? जरा एनर्जी मिळावी म्हणून, नाही का? तसं वाचन पण आहे. त्याच्याने पण मन स्वच्छ होतं, मन भरतं चांगल्या विचारांनी. तर आज मी तिला माझ्याकडे माझ्या लायब्ररीत जवळपास 5,500 पुस्तकं आहेत, जी मी स्वतः विकत घेतली. आणि काही माझ्या मित्रांनी, मैत्रिणींनी, विद्यार्थ्यांनी काही गिफ्ट मला दिली. तर ती मी सगळी, आणि ते सगळ्यात महत्वाचं की ती सगळ्यांसाठी ओपन आहे. म्हणजे कोणी यावं, पुस्तक घ्यावं, वाचावं, छान, नंतर परत आणून द्यावं. आणि आपण नाव त्या ग्रंथालयाला असं ठेवलंय, आपलं ग्रंथालय. मग त्या नावामुळे पण थोडीशी आपुलकी निर्माण होते, असं आहे. थँक्यू सो मच सर. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ऑल द बेस्ट. तुझ्या चॅनलचे जास्त आभार की तुझ्या माध्यमातून मला या लेकरांशी संवाद साधता आला. तू तर माझे आभार मानले, त्याची गरज नाही, पण मी अवश्य तुझे आभार मानले पाहिजे. धन्यवाद.